ईव्हीएमवरून ठाकरेंचं भाजपवर हल्लाबोल. फडणवीस यांनी थेट केला एकच सवाल. म्हणाले, देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिलेलं आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा. आतापर्यंत एकही पॉलिटिकल पार्टी असं करू शकलेलं नाहीये, असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ईव्हीएमच्या केलेल्या टीकेवरून थेट पलटवार करत थेट सवालच केलाय. पुढे फडणवीस असंही म्हणालेले आहेत की विरोधी निवडणुकीत जिंकले तर ईव्हीएम मशीन चांगले असतात, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट, असं त्यांचं धोरण आहे. आता त्यांना माहिती आहे की येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव होणार आहे, त्यामुळे त्यांनी आधीच ईव्हीएमबद्दल नकारात्मक बोलणं सुरू केल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला जनतेचा कौल नसल्याने हे सरकार सत्तेत येणार नाही, पण जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष होईल, अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली होती. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकले तर जनतेत असंतोष निर्माण होईल. मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाहीये, कारण या लोकांची सवय आहे, हे जिंकले तर ईव्हीएम चांगली, हे हारले तर ईव्हीएम वाईट. आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे, त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे. माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे, देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिलाय, ओपन चॅलेंज. ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा. एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.